नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आता एस-टी महामंडळात नवीन नियम हा सुरू करण्यात आलेला आहे. आतापर्यंत महिलांना जी सवलत दिली होती एस-टी महामंडळाकडून, सर्व महिलांना आतापर्यंत जी सवलत मिळालेली होती की तुम्हाला जो बसचा जो प्रवास होता तो तुम्हाला 50% तुम्हाला ही सवलत दिली होती त्यामध्ये. तर आता ही योजना बंद झाली आहे. आता ही योजना लवकरच बंद होणार आहे. म्हणजेच महिलांना जे हाफ तिकीट, अर्धेच तिकीट काढावे लागत होते ते आता पूर्ण तिकीट काढावे लागणार आहे. हो, आता शासनाने ही योजना बंद केलेली आहे. आता सर्व महिलांना 100% पैसे भरावे लागतील. कारण की आता सर्व महिलांना म्हणजे जवळजवळ निम्म्या याच्यामध्ये त्यांना प्रवास करता येणार नाही. निम्म्या किमतीमध्ये म्हणजे जे की त्यांना हाफ तिकीटमध्ये त्यांना प्रवास आता करता येणार नाही. त्याचबरोबर जे सिनियर सिटीजन अर्थात जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे 65च्या वर ज्यांचे वय आहे त्यांना देखील आता 50% जी सवलत होती म्हणजे हाफ तिकीटच काढावे लागायचे तर त्यांनासुद्धा आता पूर्ण म्हणजे फुल तिकीट हे काढावे लागणार आहे. म्हणजेच पूर्ण पैसे त्यांना भरावे लागणार आहेत. आणि जे ज्येष्ठ नागरिक 75च्या वर ज्यांचे वय 75च्या वर असे होते त्यांना सरकारने संपूर्ण सवलत दिली होती. म्हणजे 100% तिकीट माफ होते त्यांना. म्हणजे बस भाडे माफ होते. अगदी फ्री म्हणजे मोफत प्रवास ते करत होते. संपूर्ण महाराष्ट्रभर जर आता 75च्या वर वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आता पूर्ण तिकीट हे काढावे लागणार आहे. आणि आता हा नियम संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासूनच लागू करण्यात आला आहे. जसे की आपणास माहीतच आहे, एकनाथरावजी शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महिलांसाठी जवळजवळ 50% सवलत बस भाड्यांमध्ये देण्यात आली होती. आणि त्यामुळे या सवलतीमुळे महिलांचा कसा भरभरून प्रतिसाद मिळत होता. कारण सर्व महिला या एस-टीने प्रवास करणे पसंत करायला लागल्या होत्या. परंतु आता सर्व महिलांसाठी आता सरसकट 50% सवलत दिली होती. महिलांचा कोणत्याही वयोगटातील आता महिला असल्या तरी सर्वांना 50% ही सवलत देण्यात आली होती. त्यामुळे सर्व महिला निम्मे तिकिटात प्रवास करीत होत्या. परंतु त्यामुळे त्यांच्यात अतिशय आनंदाचे वातावरण होते. महायुती सरकारमुळे सर्व महिलांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते. परंतु आता महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे. आणि हा म्हणजे या नियमाची अंमलबजावणी उद्यापासूनच संपूर्ण महाराष्ट्रात ही लागू करण्यात येणार आहे. आता मात्र मोफत प्रवास करता येणार नाही. 75च्या वर जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्यासाठी जे मोफत प्रवास सवलत होती ती आता बंद होणार आहे. त्यांनाही आता पैसे देऊनच प्रवास करता येणार आहे. हा अतिशय मोठा बदल करण्यात आलेला आहे. जर आपणास ही सवलत सातत्याने हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. ते म्हणजे बघा, MSRTC म्हणजे एस-टी महामंडळाने दिलेला हा जो लाभ आहे तुम्हाला सातत्याने जर हवा असेल तर त्यासाठी एक अट घातलेली आहे. ती तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे. नाहीतर तुम्हाला पूर्ण तिकिटाचे पैसे हे द्यावे लागणार आहे. तुम्हाला पूर्ण म्हणजे तिकिटाचे संपूर्ण पैसे तुम्हाला पे करावे लागणार आहे. तरच काय तुम्हाला हे म्हणजे तरच तुम्हाला ते प्रवास हा तुम्हाला मोफत हा मिळणार आहे. तर ही अट काय आहे, हे महत्त्वाचे काम काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला मी एक छोटीशी विनंती करणार आहे. आपण सर्वजण व्हिडिओ बघतात आणि आपणा सर्वांना व्हिडिओ आवडतोही. पण आपण व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये व्हिडिओला लाईक करायला हे विसरून जातात. तर आपणा सर्वांना, माझ्या सर्व बहिणी, माझे सर्व भाऊ आणि माझे सर्व ज्येष्ठ वरिष्ठांना माझी विनंती आहे की
अतिशय महत्त्वाची माहिती बघा आपणासाठी आम्ही घेऊन येतो आणि आपण व्हिडिओला लाईक करायला विसरून जातात. तर कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. माझे सर्व भाऊ, सर्व बहिणी आणि सर्व माझ्या ज्येष्ठ वरिष्ठांना विनंती मी करत आहे. जेव्हापासून एस टी महामंडळाची ही योजना आणली तेव्हापासून एस टी महामंडळ हे अतिशय नफ्यामध्ये आहे. बघा, ही योजना जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून एस टी महामंडळाला हा अतिशय नफा झालेला आहे. एस टी महामंडळ हे अतिशय फायद्यामध्ये आहे. एस टी महामंडळ यांनी खूप सारे पैसे कमावलेले आहेत. तर हे तर चांगलेच आहे बघा. परंतु आता असे निदर्शनास आले की सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना सर्वांना आता एस टीने प्रवास करणे आता योग्य नाही, नकोसे झाले आहे. तर बघा काय होते, 75च्या वर जे नागरिक, जे 75च्या वर जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना तर प्रवास मोफतच आहे. 65च्या वर जे नागरिक आहेत त्यांना 50% सवलत आहे आणि महिलांनाही 50% सवलत आहे. तर आणि जे 1 ते 5 वर्ष वयोगटातील लहान मुले आहेत त्यांनाही फ्री प्रवास आहे आणि 5 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना हे म्हणजे अर्धे तिकीट आहे. म्हणजे बघा, जवळजवळ हे 80 ते 90% प्रवास हा सर्वांना, म्हणजे हा संपूर्ण प्रवास 80 ते 90% हा जो प्रवास आहे हा सवलतीच्याच दरात होत असल्याने, म्हणजे सवलती असल्यामुळे जवळजवळ 80 ते 90% हा प्रवास हा सवलतीच्या दरात होत असल्याने सर्व बस स्थानकांवर प्रचंड गर्दी होत असते. आणि आता एस टी महामंडळामध्ये म्हणजे आता आपणा सर्वांना दिसते की प्रचंड गर्दी असतात. सर्व बसेस प्रचंड फुल भरून येतात बसेस. आणि आता अशामुळे बसेसमध्ये बसायलासुद्धा जागा मिळत नाही. इतक्या गच्च भरलेल्या बसेस असतात. सर्व बसेस भरगच्च भरलेल्या असतात, भरभरून गर्दी असते. त्यामुळे आता बसायलासुद्धा जागा मिळत नाही. आणि म्हणजे जो प्रवास असतो आरामदायी, तर आता हा प्रवास आरामदायी काही होतच नाही. त्यामुळे आता बऱ्याच महिला व पुरुष हे आपल्या खाजगी वाहनानेच प्रवास करणं हे पसंत करत आहे. तर काय झाले, 2 व्हीलर किंवा 3 व्हीलर म्हणजे रिक्षा किंवा 4 व्हीलरने असं आता जो तो आपल्या प्रायव्हेट म्हणजे खाजगी वाहनांनी प्रवास करण्यास आपल्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर काय होते माहिती आहे का, अशा वेळेला बघा प्रचंड गर्दी बघता तासन तास रांगेत उभे राहावे लागते. लोकांना तासन तास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. अशी ही प्रचंड गर्दी असल्यामुळे लोकांना ताटकळत राहावं लागतं. आणि अशा या गर्दीच्या त्रासाने, अशा या तासन तास रांगेमध्ये उभे राहण्याच्या त्रासाने आता बऱ्याच महिला या काही दिवसांपासून अतिशय तडजोड करत आहेत. म्हणजे गर्दीच्या कारणाने आणि या सगळ्या अशा त्रासाच्या कारणाने कंडक्टरशी वादविवाद घालताना बऱ्याच महिला या दिसत आहे. आणि हुद्दत घालताना या सर्व महिलांचे असे सिच्युएशन आपल्याला दिसत आहेत. कारण की या अशा अनेक महिलांना माहीतच नाही की महाराष्ट्र शासनाने एस टी महामंडळाने आता नवीन नियम हे लागू केलेले आहेत. आता एस टी महामंडळामध्ये नवीन नियम हे लागू झालेले आहेत, लागू होत आहेत. हे बऱ्याच महिलांना माहीत नाही. आता फ्री प्रवास करता येणार नाही. तर आपण सर्व नियम जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या बाहेर जायचे असेल तर समजा, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर गुजरातच्या बाहेर जर जायचे असेल तर ज्येष्ठ नागरिक असेल किंवा महिला असेल तर पूर्ण तिकीट काढावे लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक सवलत आहे. महाराष्ट्रापर्यंत तुम्हाला सवलत दिली आहे. महाराष्ट्राची बाँड्री संपली की त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर, म्हणजे तुम्हाला MP मध्ये जायचे असू देत किंवा गुजरातमध्ये जायचे असू देत, महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास तुमचा सुरू झाला की तुम्हाला तिथून तिकीट दर तुम्हाला आकारले जाणार आहे. तर तुम्हाला तिकिटाचे पैसे हे पे करावे लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ सांगितलेलं आहे. MP मध्ये असू दे किंवा गुजरातमध्ये असू दे, महाराष्ट्राच्या बाहेर तुमची बस तुमची जायला लागली की तुम्हाला तिथून पुढे पैसे पे करावे लागणार. महाराष्ट्रापर्यंतच तुम्हाला आता हे
मोफत प्रवास हा मर्यादित ठेवलेला आहे। तर महत्त्वाची काय आहे तुम्हाला सांगायचा बदल आहे की बघा, या सवलती ज्या आहेत तर महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित आहे। तर तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्या आणि कंडक्टरशी भांडू नका, कंडक्टरशी समन्वय साधा। तुम्ही जर तुमचं कम्युनिकेशन ठेवलं तर तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान होईल की आता बऱ्याच गोष्टींमध्ये एस टी महामंडळाने बदल केलेले आहेत। या सर्व गोष्टी तुम्ही आधी जाणून घ्या। महत्त्वाचा बदल आता तुम्हाला दुसरा बदल सांगत आहे। तर बघा, जसं की तुम्हाला शहराच्या अंतर्गत म्हणजे जसं शहरातल्या शहरात तुम्हाला जर प्रवास करायचा असेल, म्हणजे सिटी बसने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आता कोणतीही सवलत मिळणार नाही। तर महिलांना आता पूर्ण तिकीट लागणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनाही पूर्ण तिकीट लागणार आहे। महत्त्वाची गोष्ट काय आहे, महत्त्वाची अट काय आहे, तर तुमच्याकडे ही जर गोष्ट नसेल, ही जर अट जी घातली आहे ती तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला पैसे पूर्ण द्यावे लागून तुम्हाला फुल तिकीट काढावे लागणार आहे। तर बघा, जर 65च्या वर काय झाले माहिती आहे का, जे नागरिक 65च्या वर होते त्यांनी काय केलं, आपल्या आधार कार्डवर खाडाखोड करून त्यांनी 75च्या वर त्यांचं वय दाखवलेलं आहे आणि त्यांनी 100% हा बस प्रवासाचा फायदा घेतला। आणि ज्या नागरिकांचा 50 वय होतं अशा नागरिकांनी त्यांचं 65 वय हे खाडाखोड करून त्यांच्या आधार कार्डवर 65 वय केलं आणि त्यांनीसुद्धा हा मोफत प्रवासाचा फायदा 50% त्यांना बस सवलतीचा फायदा त्यांनी घेतलेला आहे। आणि एक तर महाभाग असे आहेत तर त्यांनी तर स्त्रीच्या वेशामध्येच त्यांनी पूर्ण वेश धारण करून त्यांनी 50% सवलतीचा फायदा घेऊन बिंदास प्रवास केलेला आहे। तर असे हे सगळे बघता, त्यामुळे असे हे सगळे जे चाललेलं आहे तर असं बघताच एस टी महामंडळाने आता हे सर्व नियम आता लागू केलेले आहेत। तर बघा, एस टी महामंडळाने हे फार मोठे बदल केलेले आहेत। तर खरे म्हणजे बघा, हे बदल जे आहे हे मागच्या वर्षीच हे बदल हे सुरू झालेले आहे, परंतु याची काही टेक्निकल इश्यूज असल्यामुळे, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स म्हणजे तंत्रज्ञानाअभावी या गोष्टींवर, या नियमांवर, या बदलांवर अंमलबजावणी झाली नाही। परंतु आता मात्र हे नियम कडक करण्यात आलेले आहे। तर काय आहे हे कडक नियम, तर बघा, आपणास आता स्मार्ट कार्ड काढावे लागणार आहे। तुम्हाला आधार कार्ड दाखवायची गरज नाही, स्मार्ट कार्ड दाखवलं की तुम्हाला दाखवा आणि 65च्या वर असेल तर 50% सवलत मिळेल, 75च्या वर असेल तर तुम्हाला 100% सवलत मिळेल आणि महिला जर असतील तर त्यांनाही 50% सवलत मिळेल। परंतु तुम्हाला सर्वांना आता हे स्मार्ट कार्ड काढणं हे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला स्मार्ट कार्ड कसे काढायचे हे येत नसेल तर तुम्ही कमेंट करा। तुम्ही जर कमेंट केली की स्मार्ट कार्ड कसे काढायचे तर मी नक्की त्यावर व्हिडिओ घेऊन येणार। अगदी सोपे आहे, अगदी सोप्या 2 मिनिटामध्ये आपण मोबाईलवरून स्मार्ट कार्ड कसे काढायचे हे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार। आणि स्मार्ट कार्ड कसे काढायचे हे आपल्याला कळाले की तुम्ही लवकर स्मार्ट कार्ड तुमच्याकडनं काढून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण की आता स्मार्ट कार्ड काढणं हे अत्यंत गरजेचे आहे आणि याची मुदत फक्त 31 मार्चपर्यंतच आहे। आणि 31 मार्चपर्यंत जर तुम्ही स्मार्ट कार्ड काढलं तर तुम्हाला हे अगदी मोफत मिळणार आहे काढून। 31 मार्च नंतर जर तुम्ही स्मार्ट कार्ड काढलं तर तुम्हाला मात्र पैसे पे करावे लागणार आहे। आणि अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला आता सांगायचे आहे, कारण की इन शॉर्ट सांगते, कारण व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्याच मागे नका लागू, भरपूर योजना सरकारने आणलेल्या आहेत, त्या सर्व योजनांकडे लक्ष द्या। कारण की घरकुल योजना आहे, अन्नपूर्णा योजना आहे, आता भांड्यांचा सेटही सरकारकडून तुम्हाला मिळत आहे। आणखीन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सूर्य पॅनल म्हणजे सोलर पॅनल तुम्हाला मिळत आहे, सूर्यचूल तुम्हाला मिळत आहे। आणि घरकुल योजनेमध्ये जवळजवळ 4.25 लाख रुपये तुम्हाला घर बांधण्यासाठी सरकार देत आहेत। तर अशा योजनांवर माझे व्हिडिओज मी बनवलेले आहे, लवकर जा आणि ते व्हिडिओ बघा। थँक्यू व्हेरी मच।